आता आपल्याला बघायचं एक्सप्रेशन काढायचं आहे. त्यासाठी एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क दॅट इज पीव्ही वर्क. म्हणजे या ठिकाणी ह्या एक्सप्रेशन काढत असताना आपण एक सुरुवातीला कन्सिडर करायचं किंवा एक लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी एक्सटर्नल प्रेशर जे असणार आहे ते एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे, ते बदलणार नाही. त्याची सुरुवात करताना सुरुवातीला इथं काय कन्सिडर करायचं आहे बघा. हा आपण एक सिलेंडर घेतला. ह्या सिलेंडर मध्ये आपण गॅस एनक्लोज केलेला आहे, गॅस भरलेला आहे. कशा साहाय्यानं? विथ द हेल्प ऑफ पिस्टन. आणि तो जो काही गॅस भरला त्या गॅसचं प्रेशर पी एवढा आहे. त्या गॅसचं सुरुवातीचं व्हॉल्यूम V1 एवढा आहे आणि त्या गॅसचं टेम्परेचर T आहे. काय काय कन्सिडर केलं? सिलेंडरमध्ये आपण गॅस भरला, त्या गॅसचं प्रेशर P एवढं होतं, त्या गॅसचा सुरुवातीचा व्हॉल्यूम V1 एवढा होता, त्या गॅसचं टेम्परेचर T एवढं होतं आणि तो गॅस जो आपण एनक्लोज केला किंवा त्या सिलेंडरमध्ये बंद केला तो कुणाच्या मदतीनं? पिस्टनच्या मदतीनं बंद केलेला आहे. हे जो दिसतो हा काय पिस्टन आहे. त्या पिस्टनचा जो एरिया आहे हा जर आपण घेतला इथं किंवा या ठिकाणी डॉटेड लाईन मध्ये दाखवलं, तो पिस्टनचा एरिया किती आहे? ए एवढा काय एरिया आहे. आता काय होईल? हा जो काही गॅस आपण याच्यामध्ये भरलाय याचा सुरुवातीचा व्हॉल्यूम किती होता? V1 एवढा होता. त्या गॅसचा समजा एक्सपान्शन म्हणजे काय? गॅस प्रसरण पावला. प्रसरण पावल्यामुळे काय होणार? या ठिकाणी जो काय पिस्टन इथं डॉटेड लाईन दाखवलं तो पिस्टन सरकत वरती येणार आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी मी पुन्हा इथे V2 लिहिले तिथे पण तो पिस्टन काय होईल? वरच्या बाजूला सरकलेला आपल्याला बघायला मिळेल. मग आता हा पिस्टनला वरच्या बाजूला सरकवायचा. पिस्टनला सरकवणार कोण? तर सरकवणार कोण? तो गॅस सरकवणार. कारण गॅस जोपर्यंत पिस्टनला वरच्या बाजूला प्रेस किंवा फोर्स त्याच्यावर अप्लाय करणार तोपर्यंत पिस्टन काय होणार नाही? वरच्या बाजूला जाणार नाही. मग तो पिस्टन जो वरच्या बाजूला गॅसनं सरकवला, तो गॅसनं पिस्टन वरच्या बाजूला सरकवताना त्या पिस्टनवर गॅसनं किती प्रेशर एक्झर्ट केलं किंवा किती फोर्स एक्झर्ट केला हे आपण कसं काढू शकतोय? कारण गॅसनं फोर्स लावल्याशिवाय तो पिस्टन काय होणार नाही? वरच्या बाजूला सरकणार नाही. तर तो फोर्स काढण्यासाठी सुरुवातीला आपण फोर्सचा फॉर्म्युला बघूया. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. फोर्स इज इक्वल टू काय येतं? प्रेशर इंटू एरिया. आता मग ही प्रेशर कोणाचं असणार? इथं असणार आहे गॅसचं. त्यानंतर एरिया कोणता असणार? कशावर प्रेशर एक्झर्ट झाले? ते पिस्टनवर. म्हणजे पिस्टनचा आपल्याला काय घ्यायचं आहे? एरिया घ्यायचा आहे. इथं मी लिहिलेलं आहे टर्म. आता पिस्टनचा एरिया आपण किती घेतला आहे? ए एवढा घेतलेला आहे. गॅसचं प्रेशर आपण इथं पी घेतलं. प्रेशर गॅसचं किती घेतलेलं आहे? पी घेतलेलं आहे. तो सुरुवातीचं प्रेशर आहे. त्या प्रेशरनं गॅस काय करणार? त्या पिस्टनला वरच्या बाजूला सरकवणार आहे. आता हे जे काही गॅसचं प्रेशर असणार आहे, ज्या प्रेशरनं काय झाला? पिस्टन वरच्या बाजूला सरकला, ते गॅसचं प्रेशर मॅग्निट्यूडच्या बाबतीत एक्झॅक्ट सेम असतं. कशाला? एक्सटर्नल प्रेशरला काय असतं? ते मॅग्निट्यूडच्या बाबतीत एक्झॅक्ट सेम असतं. फक्त त्याचं साइन अपोजिट करायचं. साइन अपोजिट का करायचं? कारण हा गॅसचं प्रेशर काय करायला लागलंय? पिस्टनला वरती सरकवावं लागलंय आणि बाहेरचं एक्सटर्नल प्रेशर आहे ते काय करायला लागलं? पिस्टनला खाली सरकावं लागलं. म्हणून काय करायचं आहे? गॅस ज्या प्रेशरनं वरच्या बाजूला सरकला जाईल ते जे काही गॅसचं प्रेशर असणार आहे ते गॅसचं प्रेशर मॅग्निट्यूडच्या बाबतीत, किमतीच्या बाबतीत एक्झॅक्ट सेम कुणाला असणार आहे म्हटलं मी? एक्सटर्नल प्रेशरला असणार आहे. फक्त त्याच्यामध्ये साइन काय असणार आहे? अपोजिट असणार. म्हणजे गॅसचं जे प्रेशर असेल ते प्लस मध्ये जर घेतलं आणि ते आपल्याला एक्सटर्नल प्रेशर वापरून जर लिहायचं झालं तर त्या ठिकाणी चिन्ह फक्त काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. त्या पद्धतीने जर आपण गेलो तर या ठिकाणी फोर्स जो काही गॅसचा असेल तो फोर्स काय येणार? F इज इक्वल टू मायनस पी एक्स टी. कारण मी मगाशीच म्हटलं काय? हे एक्सटर्नल प्रेशर गॅसच्या प्रेशरला एक्झॅक्ट सेम असतं मॅग्निट्यूडच्या बाबतीत, मात्र साइन फक्त त्याचं काय? अपोजिट येतं. कारण गॅस वरच्या बाजूला पिस्टनला ढकलतो आणि एक्सटर्नल प्रेशर पिस्टनला खाली ढकलतं. म्हणून ते एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळं साइन फक्त या ठिकाणी काय करायचं आहे? मायनस करायचं. आणि या ठिकाणी गॅसच्या प्रेशर ऐवजी कोणतं प्रेशर घ्यायचं आहे? एक्सटर्नल प्रेशर. आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं? इंटू एरिया ऑफ दी पिस्टन. कारण पूर्ण पिस्टन त्यानं वरती सरकवलं म्हटल्यानंतर त्या पूर्ण
पिस्टनच्या एरियावर ते एक्झर्ट झालेलं काय प्रेशर आहे. आता आपल्याला वर्कसाठी माहित आहे. वर्क आपण कसं काढतो प्रेशर व्हॉल्यूम टाईप मध्ये. W इज इक्वल टू वर्क इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मेकॅनिक्स मध्ये आपल्याला झालंय. वर्क म्हणजे काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मेकॅनिक्स मध्ये झालंय बघा. समजा हा आपलं एखादा ऑब्जेक्ट असेल, याच्यावर समजा मी असा फोर्स लावला तर त्या ऑब्जेक्टचं काय होतं डिस्प्लेसमेंट होत. मग आपण या ठिकाणी वर्क झालेलं कसं काढतो, आपण किती त्याच्यावर फोर्स लावला आणि त्या फोर्समुळे त्या ऑब्जेक्टचं किती डिस्प्लेसमेंट झालेले आहे, ह्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे आपण काय घेतो वर्क घेतो. आता परत पुढे काय करायचं, आपल्याला इकडे फॉर्म्युला काय आला W इज इक्वल टू एफ इंटू डी. आता एफ ची ही जी किंमत आहे कोणती मायनस पी एक्सटर्नल इंटू ए, तर ही किंमत ह्या इथं ठेवायची. इथं ठेवल्यानंतर पुन्हा इक्वेशन काय येणार W इज इक्वल टू काय येईल मायनस पी एक्सटर्नल इंटू एरिया ए इंटू डिस्प्लेसमेंट डी. कारण का डिस्प्लेसमेंट डी का, इथं जो काय सुरुवातीला पिस्टन होता तो पिस्टन इथं पण वरच्या बाजूला सरकलाय, म्हणजे एवढं अंतर तो वरती सरकलाय, म्हणजे ती त्याची काय असणार आहे डिस्प्लेसमेंट, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो विस्थापन. आता परत पुढे बघा, आता जर आपण घेतलं हे इथून इथपर्यंत काय डिस्टन्स गॅस वरती सॉरी पिस्टन वरती सरकलेले डिस्टन्स आहे, आणि हा त्याचा काय एरिया म्हणजे टोटल एवढा त्याच्यामध्ये काय चेंज झालेला असणार आहे बदललेला व्हॉल्यूम असणार आहे. एक्सपान्शन नंतर एवढा व्हॉल्यूम काय झाला गॅसचा इन्क्रीज झाला. म्हणजे याच्यावर आपण काय काढू शकतोय, ह्या दोघांचा जर आपण प्रोडक्ट घेतला कशाचा ए इंटू डी, कारण ए म्हणजे हा पूर्ण पिस्टनचा एरिया आणि एवढी त्याची काय डिस्प्लेसमेंट, म्हणजे हा पूर्ण सगळा जो पार्ट आहे ज्याला मी आता काय केलेला आहे ड्रॉ वगैरे केलेला आहे, हा पूर्ण पार्ट काय असणार आहे व्हॉल्यूम मध्ये झालेला बदल. म्हणजे आपण काय लिहू शकतो या ठिकाणी बट काय लिहू शकतो ए इंटू डी इज नथिंग बट चेंज इन व्हॉल्यूम. आपला बदललेला व्हॉल्यूम इज काय एरिया ऑफ द पिस्टन आणखीन डिस्प्लेसमेंट यांचा प्रोडक्ट. म्हणून पुन्हा हे इक्वेशन कसं लिहिता येईल वर्क डन W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा सी. हे झालं इक्वेशन कशासाठी प्रेशर व्हॉल्यूम वर्कसाठी. अजून पुढे जाऊन आपण काय करू शकतो बघा, आपल्याला इथे दोन टर्म माहित आहेत. V2 म्हणजेच काय गॅसचा फायनल व्हॉल्यूम आणि V1 म्हणजेच काय गॅसचा इनिशियल व्हॉल्यूम, आणि ह्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे तोच म्हणजेच काय चेंज इन व्हॉल्यूम. म्हणजे आपण पुन्हा डेल्टा फी साठी काय लिहू शकतो बघा डेल्टा फी इज नथिंग बट V2 मायनस V1. डेल्टा फी इज इक्वल टू काय आलं V2 मायनस V1. पुन्हा इक्वेशन आपण कसं लिहू शकतो वर्क डन W इज इक्वल टू मायनस एक्सटर्नल प्रेशर इंटू ब्रॅकेट V2 मायनस V1. हा याचा सेकंड आपण एक फॉर्म लिहिला. या दोन फॉर्म वरून आपण काय करू शकतोय प्रेशर व्हॉल्यूम टाईपचं वर्क डन या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची बघा, ज्यावेळी डेल्टा फी पॉझिटिव्ह असणार आहे, डेल्टा फी काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे, तेव्हा W डेफिनेटली काय येणार निगेटिव्ह येणार, कारण साइन येतं कुठे निगेटिव्ह. ज्यावेळी डेल्टा फी निगेटिव्ह येईल, डेल्टा फी जेव्हा काय होईल निगेटिव्ह येईल, तेव्हा डेल्टा फीचा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह निगेटिव्ह होऊन काय होणार पॉझिटिव्ह. म्हणजे काय डेल्टा फी जर का निगेटिव्ह आला याचा अर्थ व्हॉल्यूम जर डिक्रीज झाला म्हणजे काय गॅसचं कॉम्प्रेशन झालं तर डेल्टा फी निगेटिव्ह होतो, आणि गॅसचं कॉम्प्रेशन जर का झालं तर अशा ठिकाणी W काय येतो पॉझिटिव्ह. आणि W पॉझिटिव्हचा अर्थ काय वर्क डन ऑन दी सिस्टीम बाय दी सराउंडिंग. म्हणजे गॅसचं कॉम्प्रेशन झालं तर सराउंडिंग कडून सिस्टीमवर वर्क डन झालेलं असतं. आणि समजा गॅसचं एक्सपान्शन झालं, एक्सपान्शन कधी होईल एक्सपान्शन कधी होणार जेव्हा फायनल व्हॉल्यूम जास्त असणार आहे कशापेक्षा इनिशियल व्हॉल्यूम पेक्षा, तेव्हा काय असणार एक्सपान्शन. आता याची किंमत जास्त असेल V2 ची, V1 ची किंमत काय असणार आहे कमी असणार. याचा अर्थ याच्यामधली जे काय वजाबाकी येईल ती वजाबाकी पॉझिटिव्ह मध्ये येईल, आणि ओव्हरऑल आन्सर आपला कशामध्ये असणार आहे निगेटिव्ह मध्ये असणार आहे. म्हणजे जेव्हा एक्सपान्शन होतं जेव्हा व्हॉल्यूम वाढतो तेव्हा W कशामध्ये येतं
निगेटिव्ह मध्ये येतं आणि डब्ल्यू जेव्हा निगेटिव्ह मध्ये येतं त्याचा अर्थ काय, ते वर्क डन कोणाकडून झालेलं असतं, सिस्टीम कडून सराउंडिंग कडे झालेलं असतं. म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो बघा, इफ φ2 इज ग्रेटर दॅन φ1, φ2 काय असेल, φ1 पेक्षा जास्त असेल, देन डब्ल्यू काय असणार आहे, डब्ल्यू निगेटिव्ह, डब्ल्यू काय असेल, निगेटिव्ह. याचा अर्थ काय, वर्क डन बाय सिस्टीम, त्यावेळी काय होतं, सिस्टीम कडून झालेलं हे वर्क डन असतं. आणि याच्याबरोबर अपोजिट कंडिशन, इफ φ2 इज स्मॉलर दॅन φ1, म्हणजे सुरुवातीचं व्हॉल्यूम जास्त नंतरचं व्हॉल्यूम कमी, देन त्यावेळी डब्ल्यू इज पॉझिटिव्ह. कसं पॉझिटिव्ह येईल बघा, काय φ2 पेक्षा φ1 ची किंमत कशी जास्त आहे, म्हणजे याची किंमत जास्त आहे, याची किंमत कमी आहे, म्हणजे एकूण ही वजाबाकी जे असेल ती मायनस मध्ये येणार. आणि इथलं म्हणजे व्हॉल्यूम मधला चेंज हा मायनस मधला, त्यालाही मायनस मल्टिप्लाय झालं, हे कन्वर्ट झालं कशामध्ये, प्लस मध्ये. त्यावेळी काय होतं, जे काय वर्क आहे ते वर्क डन काय होतं, ऑन दी सिस्टीम होतं. कशावर होतं, ऑन दी सिस्टीम, सिस्टीम वर होतं. आणि कुणाकडून होतं ते, बाय दी सराउंडिंग. तर अशा रीतीने आपण या ठिकाणी प्रेशर व्हॉल्यूम टाइप वर्क डन फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट टर्म आपल्याला बघायचं आहे फ्री एक्सपान्शन. पहिल्यांदा ही फ्री एक्सपान्शन म्हणजे काय ते समजून घेऊ. फ्री एक्सपान्शन म्हणजे काय, एक्सपान्शन ऑफ गॅस, एक्सपान्शन ऑफ गॅस अगेन्स्ट झिरो अपोजिंग फोर्स, अगेन्स्ट झिरो अपोजिंग फोर्स. याचा अर्थ हे एक्सपान्शन कधी घडतं, दॅट इज एफ इज इक्वल टू झिरो. जेव्हा अपोजिंग फोर्स कम्प्लिटली झिरो असेल, असं अपोजिंग फोर्स कम्प्लिटली जर का झिरो असताना एखादं जर एक्सपान्शन झालं, तर एक्सपान्शनला काय म्हणायचं आहे, फ्री एक्सपान्शन. आणि असं एक्सपान्शन घडू शकतं फक्त कशामध्ये, व्हॅक्यूम, निर्वात पोकळी, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं जर का सबस्टन्स किंवा कोणत्या प्रकारचं गॅस वगैरे प्रेझेंट जर नसेल बाहेरच्या बाजूला, तर अशा ठिकाणी होणारं एक्सपान्शन कोणतं असतं, कम्प्लिटली फ्री एक्सपान्शन असतं. मग आता ही फ्री एक्सपान्शनची व्हॅल्यू नेमकी किती येते बघा. आताच आपल्याला डब्ल्यू साठी फॉर्म्युला झालाय, काय झालाय, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा फी. डेल्टा फी म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम, म्हणजे एक्सपान्शन झाल्यानंतर जो काय वाढलेला व्हॉल्यूम असणार आहे त्याला आपण काय येणार आहे, डेल्टा फी हे घेणार आहोत. आता इथं आपण एफ इज इक्वल टू किती घेतलं, झिरो घेतलं. जर का एफ इज इक्वल टू झिरो असेल, याचा अर्थ एक्सटर्नल प्रेशर सुद्धा किती असतं, झिरो असतं. कारण का, प्रेशर इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया. आता फोर्स जर का झिरो असेल तर आपला एरिया काही असू दे, फोर्स जर झिरो झाला तर प्रेशर सुद्धा त्या ठिकाणी काय होणार, झिरो होणार. त्यामुळं फ्री एक्सपान्शन मध्ये काय होतं, बट इन फ्री एक्सपान्शन, फ्री एक्सपान्शन, फ्री एक्सपान्शन मध्ये काय असते कंडिशन, पी एक्सटर्नल इज इक्वल टू झिरो. देअरफोर काय असतं, डब्ल्यू इज इक्वल टू झिरो. याच्यावर एमसीक्यूला क्वेश्चन असतो, फ्री एक्सपान्शन मध्ये वर्क डन किती असतं, तर फ्री एक्सपान्शन मध्ये काय असतं, वर्क डन झिरो असतं. म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जर का गॅस मध्ये वर्क व्हायचं असेल, मग ते सिस्टीम कडून वर्क झालेलं असू दे, गॅस कडून वर्क झालेलं असू दे, किंवा गॅसवर सराउंडिंग कडून झालेलं वर्क डन असू दे, जे काय त्या ठिकाणी झालेलं वर्क डन जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल किंवा वर्क डन त्या ठिकाणी व्हायचं असेल, तर त्या ठिकाणी मस्ट बी अपोजिंग फोर्स असावाच लागतो. म्हणजे अपोजिंग प्रेशर हे असावंच लागतं, एक्सटर्नल प्रेशर हे असावंच लागतं. फक्त व्हॉल्यूम चेंज झाला म्हणजे त्या ठिकाणी वर्क डन झालं असा त्याचा अर्थ होत नाही. व्हॉल्यूम चेंज झालाच पाहिजे, मात्र फक्त व्हॉल्यूम चेंज पेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट त्या ठिकाणी टर्म कोणते आहे, तर त्या ठिकाणी एक्सटर्नल प्रेशर म्हणजे अपोजिंग फोर्स हा मस्ट बी प्रेझेंट असायलाच पाहिजे, तर आणि तरच त्या ठिकाणी आपल्याला वर्क डन झालेलं बघायला मिळेल.
म्हणजेच काय, जर अपोजिंग फोर्स नसेल याचा अर्थ एक्सटर्नल प्रेशर ऍबसेंट असेल तर त्या ठिकाणी गॅसमध्ये जरी एक्सपान्शन झालं जरी कॉम्प्रेशन झालं तरी कोणत्या प्रकारचं वर्क डन घडलेलं आपल्याला बघायला मिळत नाही.